मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने 2024-2025च्या अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या। यामध्ये राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेद्वारे 12वी उत्तीर्ण असलेल्या युवकांना 6,000 रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्या युवकांना 8,000 आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना 10,000 रुपये देण्यात येणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना या योजनेविषयी माहिती दिली। आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडक्या भावासाठी देखील योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार याबाबत माहिती जाणून घेणं आवश्यक आहे। ती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे किती महिने मिळणार? 12वी उत्तीर्ण, ITI, पदविका आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्या युवकांना त्यांनी नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जाईल। मात्र ज्या उमेदवारांचं शिक्षण सुरू असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। अर्ज दाखल करणाऱ्या युवकांचं वय 18 ते 35 या वयोगटात असणे आवश्यक आहे। राज्य सरकार महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड म्हणून ही रक्कम देणार आहे। युवकांनी अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे। युवकांना संबंधित कंपन्यांमध्ये 6 महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे। युवकांना 6 महिने स्टायपेंडची रक्कम दिली जाणार आहे। राज्य सरकार युवकांच्या विद्यावेतनाचा खर्च करणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे। हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपन्यांकडून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे। संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकांचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथेच नोकरी देऊ शकतात। याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्यावेतनाशिवाय अधिकची रक्कम संबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात। युवकांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे। हा स्टायपेंड 6 महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर येथे युवकांसाठी असलेल्या या युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ केलेला आहे। संबंधित युवकांना 6,000, 8,000 आणि 10,000 असे 3 टप्प्यामध्ये 3 वेगवेगळे प्रकारचे शिक्षण घेतलेल्या युवकांना या योजनेद्वारे पैसे देण्यात येणार आहेत। तर युवकांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही सरकारतर्फे करण्यात आलेले आहे। काही लोक म्हणाले लाडक्या भावाचं काय? बोले लाडकी बहीण तर केली तुम्ही, मग लाडक्या भावाचं पण आम्ही व्यवस्था केली होती। बोले 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला माझ्या लाडक्या भावाच्या हातात पडतील, तो कुटुंबाला आधार देईल आणि प्रशिक्षित होईल आणि उद्योगाला ट्रेंड मॅनपॉवर मिळेल, स्किल्ड मॅनपॉवर मिळेल। तो देखील आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, बहीण, लेक आणि भाऊ राहू दे सुखी, तुझेच नाम सदा सर्वांच्या मुखी। आणि म्हणून महाराष्ट्राच्या आयुष्यात भर सुखाचे रंग सदैव पाठीशी आमच्या पंढरीचा पांडुरंग। आणि म्हणून मगाशी कोणीतरी म्हणालं की काय गुदगुले करून व काही न बोलता गुदगुल्या करून पिक्चर होता दादा कोंडकेचा, बोट लावून तिथं गुदगुल्या, पण मी बोट न लावता करतो की नाही, प्रेमाने सगळं जिंकता येतं।